खरं तर मी बेस्ट ॲक्ट्रेससाठी नॉमिनेटेड होते आणि मला अजिबात अपेक्षित नव्हतं की डेब्यूसाठी मला फिल्मफेअरची ब्लॅक लेडी मिळेल. माझं पहिलंच वर्ष आहे फिल्मफेअरचं आणि पहिल्याच वर्षी ही जबाबदारी हातात पडली आहे. माझे वडील सगळ्यात आधी, मी आत्ता हे झाल्यानंतर मी त्यांना व्हिडिओ कॉलच करणार आणि दाखवणार. मी नॉमिनेशन बघूनच मला जिंकल्यासारखं वाटलं, कारण की फिल्मफेअरचं नॉमिनेशन हेच कलाकाराचं स्वप्न असतं. ते जिंकणं वगैरे ही तर खूप पुढची गोष्ट झाली, पण मेन नॉमिनेशनच खूप जास्त महत्त्वाचं असतं. रोज मी ग्रेटफुल फील करते आणि रोज धन्यवाद देते की मी तेवढी नशीबवान आहे की एवढ्या प्रेक्षकांचं प्रेम मला मिळतं आणि मला त्यांना एंटरटेन करता येतं. आय होप आय कंटिन्यू डुईंग दिस आणि आय होप आय गेट देअर सपोर्ट कंटिन्युअसली.